काय झालं? आज आमचे साहेब एवढे शांत का? आई, ऍडमिशन मिळालंय खरं, पण काय उपयोग आहे त्याचा? म्हणजे अगं कुठे झालं तुला माहितीये ना. शहरात शिकायला जायचं म्हणजे सोपं आहे का? तिथलं राहणं खाणं पिणं, कॉलेजची फी, वह्या पुस्तकं सगळं परवडणार आहे का आपल्याला? कुठून आणणार आहे आपण इतका पैसा? ए रोहित, असं नाही म्हणायचं बरं का परत. आई, मी मी इथेच कुठेतरी काम करेन ना, इथेच काहीतरी कष्ट करेन. मी तुला सोडून नाही जाणार ग. माझी खरंच इच्छा नाहीये. अरे आणि मला एक गोष्ट कळत नाही, बाकीचे पोरं कसे जात असतील ग त्यांच्या आईबापांना सोडून? अरे, मी आयुष्यभर आहे दुसऱ्याच्या शेतात राबत आले कशासाठी? हा, तू दुसऱ्याच्या शेतात राबाव म्हणून? आई, रोहित, गरिबांकडे पैसे नसतात, पण त्यांच्याकडे स्वप्न असतात रे. त्यांची स्वप्न एवढी गरीब नसतात. मी तुझ्यासाठी ना वाटल ती मेहनत करेन, पण तू शिक, मोठा हो, आणि मोठा झाल्यावर सांभाळ की मला. हा, पण मोठं व्हायला तुला शहरात जावं लागेल. जा तू, मेहनत कर. तुला जेवढं लागेल ना तेवढा पैसा मी पाठवेन. पण आई, तू इकडं सगळं कसं करशील? अरे, आईला ना मुलासाठी कधीच मार्ग शोधावा लागत नाही. हा जगातली अशी कुठलीच आई नाहीये की ती आपल्या मुलाला त्याच्या स्वप्नांपासून दूर ठेवेल. मी ना दिवस रात्र कष्ट करेन, हा तुला पाहिजे तेवढा पैसा पुरवेन मी, पण तू शिक. मी खूप शिकेन आई, आणि एक दिवस तुला कष्टातून नक्की बाहेर काढेन. मला ना हेच हवं होतं. माझी ओळख ना रोहितची आई म्हणून झाली पाहिजे. तुझ्या बाबांना पण तेच वाटायचं. तू खूप शिकावं, मोठी नोकरी करावी, आणि आपली सगळी गरिबी दूर करावी. खूप शिक बाळा, तू खूप शिकावं, हे तुझ्या बाबांचं स्वप्न होतं. तुझ्या बाबांचं स्वप्न माझं स्वप्न आहे, आणि माझं स्वप्न म्हणजे तुझं स्वप्न. खूप शिक बाळा. हो आई, मी शपथ घेऊन सांगतो, मी बाबांचं स्वप्न नक्की पूर्ण करेन. एक दिवस तुला अभिमान वाटेल असंही काम करेन. बरं चल, भूक लागली असेल ना तुला? हा, चल. आई येतो का? अरे रोहित, थांब थांब. याच्यात ना भाकरी चटणी हे घेऊन जा, आणि थोडे पैसे राहू दे तुझ्याजवळ. अगं आई, याची काय गरज आहे? अरे बाळा, शहरातले खर्च राहतात, लागतील तुला, राहू दे. हा, तिकडे गेल्यावर वेळेवर जेवत जा, कुठल्याच वाईट मार्गाला जाऊ नको. हा बाळा. हो आई, किती काळजी करतेस. अरे, माझा तुझ्यावर पूर्ण भरोसा आहे. तू शेवटी आई येणार आहे, काळजी वाटणारच. हो आई. सांभाळून राहा बाळा, खूप अभ्यास कर. इकडची काळजी करू नकोस. हा, हो आई, जा सांभाळ. मी तुला वचन देतो, मी कुठल्याच वाईट मार्गाला जाणार नाही. येतो मी. हो बाळा. काळजी घे. लता, काय? भांडे घासून आणून ठेवले. बरं, अजून काही काम आहे का? बाहेर कपड्याची बादली तेवढी. हा,
बरं बरं धुवून घेते. बरं वाळत पण टाकून द्या. हा हा चालेल. टाकून जाईल. बॉडी रिप्रेझेंटेटिव्ह कोऑपरेट सोसायटी. अरे यार, काय साहेब अभ्यास करताय वाटतं. अरे उद्या टेस्ट आहे, त्याचीच तयारी चालली. ये जरा मूड फ्रेश करू. ए बाबा ए, अरे हे काय? एवढा काय घाबरतोय, कोणाला नाही समजत. घे. तुला माहित होतं का मी पितो? अरे नाही, पण आईला समजलं तर? आईला कस काय समजल? आई तिकडे गावाला आणि आपण इथं शहरात. कस काय समजल आईला? काय पण बोलतोस. ए अरे नाही रे, हे चुकीचं आहे. कस काय चुकीचं आहे? अरे घे एक घोट, काही नाही होत. घे. अरे विष नाहीये, अमृत आहे अमृत. देव सुद्धा पितात. आपण तर माणसं आहेत रे, आणि एन्जॉय म्हणून प्यायची असते. घे एक घोट. नाही रे, मी नाही घेणार आहे. अरे घे रे, काय होत नाही. नाही नको, मला सवय नाही या गोष्टींची. नको. फक्त एक घोट घे. अरे पण ए बाबा, अरे तू जरा जास्तच गावठी आहे रे. शहरात जर राहायचं असेल ना तर बिंदास राहावं लागेल. या गावातल्यांसारखं मिळमिळीत नको राहू. धर घे, पी. अरे विचार नको करू, पी. घे रे, घोटाने काय होत नाही. काय जग संपलं का? हे पण जाम कडू आहे रे. हा, पहिल्यांदा थोडी कडूच लागते, पण नंतर बघ किती मजा येते ते. घे अजून 2 घोट, मग बघ. घे. खरंच भारी रे. बोललो होतो ना तुला. पण संपली रे आता. जाऊ दे मग. अजून एक आणायची का? अजून एक? पण माझ्याकडचे तर पैसे संपलेत. तुझ्याकडे आहेत? माझ्याकडं आहेत थोडे पैसे, पण अरे मग दे ना, मी आणतो. नाही रे, ते मला माझ्या आईने दिले. अरे ती दिवसभर दुसऱ्याच्या वावरात जाऊन कष्ट करते, दिवसभर भांडी घासते, आणि तिनं कष्ट करून दिलेले पैसे मी असे नाही खर्चणार. आणि हे दारू बिरूला तर अजिबात नाही, मी नाही देणार. अरे एवढं इमोशनल नको रे बाबा. नाही रे, अरे माझी आई स्वतः अर्धी भाकर खाते आणि मला पैसे पाठवते. अरे आपल्या घरचे आपल्यासाठीच कमवतात, आणि आपण आत्ता मजा नाही करायचं, मग काय म्हातारपणी मजा करायची का? अरे पण दे रे रोहित्या.
काय होत नाही, दे. तू आज खर्च कर, उद्या परत पैसे मागवून घे. मला पुस्तकं घ्यायची आहेत, देईल तुझी आई लगेच पैसे. मी पण असंच करून घरून पैसे मागवतो. मग मला दारू प्यायला पैसे कुठून येतात? माझ्या घरूनच. दे रे, दे ना रोहित्या. अरे विकी मला अजून नशा पण नाही झाली यार. दे तू पैसे, दे रे रोहित्या. काय विचार करतोय, दे ना पैसे. मी ना दिवस रात्र कष्ट करेन, मी तुझ्यासाठी ना वाटल ती मेहनत करेन. तुला पाहिजे तेवढा पैसा पुरवेन, पण तो शिक, मोठा हो. अरे दे ना. अरे पुस्तकांना लागेल रे. अरे पुस्तक गेलेत चुलीत. आपण अजून एक बियर आणू 200ची. अरे नको रे विकी. अरे आलोच मी. विकी अरे तेवढे थांब. पैसे. अरे अरे मला पुस्तक. ओ शंकर भाऊ, सुनंदा. शहरात चालले ना तुम्ही? वय वय. माझा रोहित पण शिकण्यासाठी शहरात गेला, माहितीये ना तुम्हाला? परवा ऐकलं मी तिथे शहरातल्या कॉलेजला गेलाय म्हणून. एक काम होतं, त्याला ना एवढी भाकरी नेऊन द्या. हा हा. आणि हे 200 रुपये पण द्या. बर बर. त्याला सांगा आईने पाठवले म्हणून. चालेल चालेल. हा? हा? तेवढं आठवणीने द्या. वय वय देतो मी. हा आणि त्याला सांगा इकडची काही काळजी करू नकोस म्हणून. बर. हा, तू फक्त चांगला अभ्यास कर. होय. आई इकडे सुखात आहे. हा. त्याला ना शिकून चांगला मोठा हो. तुला काय पाहिजे ना ते तुझी आई पाठवल मला. बर सांगतो मी. हा तेवढा निरोप द्या त्याला. वय वय. आल्यावर भेटतो हो तुला. हो हो. हा. ए विक्या, विक्या बघ ना कोणी. काय चाललंय पोरांनो? अरे वा 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 वा. काका या ना. कसा चाललाय तुझा अभ्यास? मस्त चाललाय काका. मस्त चाललाय ना? बसा ना. अरे वा 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 वा. लय भारी गड्या, तू शहरात शिकायला आलाय ना बाबा. लय कौतुक वाटलं बाबा तुझं. अरे सारं गाव तुझं नाव घेतय. हा, साऱ्या गावातले पोरं तुला आदर्श मानतात. साऱ्या गावाचा आदर्श झालाय तू. तुझी आई काय मेहनत घेते ती बाई. हा, लोकांचे धुणे भांडे म्हणू नको, कोणाच्या शेतात म्हणू नको, काय वाटण ते करते पोरासाठी. पोरग शिकलं पाहिजे. आणि आता बघ मी निघालो होतो तर म्हणली दादा एवढी भाकर घेऊन जा. भाकर? हा, मग रस्त्यात भेटली मला. आणि बघ तुला बघ हे 200 रुपये. स्वतः अर्ध पोटी राहती पण तुझ्यासाठी पैसे वाचून तुला पैसे पाठवते. आता म्हणली त्याला काहीतरी पुस्तकं घ्यायचे, त्याला पैसे द्या. मी घेऊन आलोय. लक्षात ठेवू, आईला विसरू नको कधी. हो. अभ्यास करा लेकरांनो. हा हो काका. बरं, मग मी आता असं करतो, येतो, मला थोडं काम आहे. थोडं थांबले असते काका. नाही, अरे बाबा. आत्ताच आली होती. नाही नाही, संध्याकाळच्याला परत घरी पोहोचायचंय ना. परत थोडस काम आहे ते करतो आणि निघतो. हो. हा चाल येतो. हो काका. काका सावकाश जा. होय होय. आणि भाऊ तू याच्याबरोबर नेहमीच राहतो ना? हो. लक्ष दे त्याच्याकडे. अरे बाबा बिनबापाचं लेकरू आहे. आईला एकटंच आहे. तिने लहानचं मोठं केलंय. चांगलं लक्ष दे. शहरात नवीन आलंय. शहरात काय बाय असते, शहराची एवढी माहिती नाही. काय लक्ष राहून दे त्याच्याकडे. तू दोस्त आहे ना त्याचा. म्हणतात ना एक दोस्तच दोस्ताच्या कामाला येतो. काही वाईट मार्गाला जाऊन देऊ नको. नाही काका. हा, दोघं मिळून मिसळून अभ्यास करा. हा हो काका. चल येतो. काळजी घे रे बाबा. हा, हो काका. सांगतो मी आईला व्यवस्थित आहे म्हणून. सावकाश जा. हो. काय रे रोहित्या, हा काका तुझ्या आईबद्दल खरं सांगत होता का रे? जाऊ दे रे, म्हाताऱ्या माणसाचं कामच असतं बोर करणं.
यांनी आपल्या तरुणपणात फुल मजा करेल राहते आणि आता आपल्याला शिकवतात. अरे पण तुझी आई ए बाबा, नको ना आता तू सुरू. तुला पार्टी करायची ना? हा मग हे घे 200. ना आपलं पार्सल. बियर आणतो. आलोच रे रोहित्या मी. लय बोर केलं रे आज सरांनी. हा रे, जाम बोर झाले. मी तर उद्यापासून कॉलेजलाच नाही जाणार. का बरं रे बाबा, काय झालं? माझं मन नाही लागत आहे रे आता तिथं. जिथं मनच लागत नाही तिथं जाऊन काय करायचं? आणि काय करतो दिवसभर रूमवर बसून? काय करतो म्हणजे पार्टी. पार्टी मग आणि दारू प्यायला पैसे माझी स्टेट बँक आहे ना. म्हणजे? अरे माझी आई रे, एक फोन केला का पुढच्या मिनिटाला शंकर काका दारात. तुला डेमो बघायचा का? हा चल. तू मध्ये बोलू नको. नाही. हॅलो रोहित. हॅलो आई. काय ग, तुझ्या आवाजाला काय झालं? तू आजारी का? अरे नाही रे बाळा, ते जरा झोपली होती ना, म्हणून तुला माझा आवाज तसा येतोय. तू बोल ना, तू बरा आहेस ना? हो हो, मी बरं आई. इकडे सगळं ठीक आहे. थोडंसं काम होतं आई, म्हणजे मला पुस्तकं घ्यायला जरा पैसे कमी पडताय, तर पाठवशील का? किती हवे तू बाळा? बघ तुला जमेल तेवढे पाठव, बाकी मी ऍडजस्ट करतो. हा बघते मी बाळा काहीतरी. हा तू काळजी नको करूस. तू ना चांगला अभ्यास कर. तुला काय पाहिजे ना ते मला सांग, मी पाठवेल बाळा तुला सगळं. हा फक्त तू अभ्यास कर चांगला. हो आई, हो. ठेवतो. हो बाळा. जुगाड झाला. आता पार्टी करा. येस. आता घे झोपून. अरे तुम्ही कॉलेजला का रे येत नाही? तुमच्या नावाने त्या अनिरुद्ध सर किती मोमा मारताय. अरे पळ रे, कोण जाईल त्या कॉलेजला? बोर करत्या कॉलेजवाले पण. त्यापेक्षा कॉलेज करा रे, अभ्यास करा. तू काय लय मोठा साहेब होणार आहे काय? जा चल. अरे तुम्हाला काय बोलायचं, सुधारणारच नाही तुम्ही लोक. जातो का? ते दाखव रे. बनव रे लवकर. रखरख झाली उन्हाची नुसती. तुमचे आवरले का काम? नांगरून बिंगरून झालं? शंकर दादा अ? थांबा. सुनंदा, माझं लक्षच नव्हतं. एक काम होतं जरा. एवढे रोहितला द्या. तुम्ही शहरात चालले ना? बर.
पोराला पुस्तकं घ्यायची अगं सुनंदा, किती मेहनत करशील, केवढं ऊनतान हा आणि किती मेहनत कर, जर तब्येतीकडे लक्ष दे. लय मेहनत करते लेकरू, हम्म, त्याला कशाची कमतरता नको पडायला. खरंच तुझं रोहित नशिबवान आहे बरं का, त्याला तुझ्यासारखी आई मिळाली. मी तर असं म्हणतो, जगातल्या प्रत्येक पोराला तुझ्यासारखी आई मिळायला पाहिजे. एक काम करतो, बरेच दिवस रोहित आलाच नाही, त्याला थोड्या दिवसासाठी बोलून घेतो. नाही, ती तब्येत बी बरी नाही, तुझ्याकडे लक्ष देईल थोडे दिवस तू. अहो नको दादा, त्याचा अभ्यास बुडेल. आत्ताच तो पुस्तकं घ्यायचं म्हणतोय आणि गावाकडे आला ना तर त्याचा अभ्यास बुडेल. नका बोलू त्याला. आणि हा, त्याला सांगू नका बरं मी आजारी आहे म्हणून. बर, पोरग उगाच काळजी करत बसायचं. ठीक आहे, हरकत नाही, येतो मी मग. काळजी घे, येतो. एक नंबर आहे हं. मजा आली ना. एका बिअरीने काय होत नाही रे. हा ना, 2 तरी लागतील. मी म्हणतो 3 तरी लागतील. परवाच्या संपली यार. मला तर माहिती आहे म्हणलो. काका, तुम्ही हे पुस्तक आहे तुझे, असा अभ्यास चाललाय? काका आम्ही फक्त ते अरे तुला काय सांगितलं होतं आणि तू काय करतोय? लाज वाटायला पाहिजे तुला. अरे जरा आईचा तरी विचार करायचा हे सगळं करताना. अरे आई तिकडे तुझी उन्हातानात काम करतील, तुला पैसे पाठवती आणि तू दारू पितो. ओ काका, आता तुम्ही लेक्चर देणं चालू नका करू बरं. एक तर आधीच कॉलेज मधल्या त्या सरांचे लेक्चर ऐकून ऐकून जाम बोर झालोय आम्ही, म्हणून आम्ही आता कॉलेजलाही जात नाही. आता तुमचं लेक्चर ऐकायची अजिबात इच्छा नाही आम्हाला. अरे तू बोलतो जे बोलताना रोहित, तुला लाज वाटत नाही? अरे काय चाललंय काय? अरे तुझी नाही तर निदान तुझ्या आईचा तरी विचार कर. ए काका, हे बघे, हे आमचं आयुष्य, काय करायचं कसं जगायचं हे आम्ही ठरवलं. तू नको शिकवा. आणि ते 200 रुपये दिले असतील ना, चल आणि चल. तर दारू कमी पडायला लागली आता आम्हाला. आमचा कोटा वाढलाय बाबा आता. काय रे? अरे बाबा, तुझा स्वतःचा नाही तर निदान त्या आईचा विचार कर. अरे उन्हातानात उपाशी कराडी राबती तिकडं ती. ए रोहित्या, हा तुझा काका ना सारखा आई आई करत राहतो बर का. मला ना याच्यावरच संशय येतोय आता. ए काय बोलतो तू, कळतंय का तुला? बरोबर बोलला तू विक्या. हा सारखा आई आई करत असतो. ए काका, तुला अगोदरच सांगतो, माझ्या आईपासून लांब राहायचं, नाही तर ना मर्डर. काय बोलतो रे? काय बोलतो तू? आईचं बोलतो? लाज वाटत नाही तुला? तुझा ना मर्डरच करतो मी आता. काय करतो? लाज वाटते तुला? ए विक्या, उठ. दूध दूध रोहित्या. काका तुम्ही हे तुझे 200 रुपये द्यायचे राहिले होते, आईनं पाठवलेले, तेवढ्या करता परत आलो. अरे रोहित, काय अवस्था करून घेतली हा? आणि काय आदर्श घेऊन, काय स्वप्न घेऊन तू या शहरात आला होतास, आणि काय करतोय तू? दारू पितोस? अरे ती तुझी आई पोटाला चिमटा घेऊन तुला पैसे पाठवते, उन्हातानात मेहनत करते, सगळं विसरला तू?
अरे गावात तुला लोक आदर्श समजित होते, आणि तू इथं दारू पितोयस. लेकरा हे बरोबर नाही. हे बघ रोहित, त्या माऊलीला विसरू नकोस रे. त्या माऊलीनं लय मेहनत केली तुझ्यासाठी. ठरव तुला काय करायचं. ती आता आजारी पडली, ती म्हणली माझ्या लेकराला सांगू नका, ती काळजी करीन. आणि तू विचार कर. येऊ मी? मला माफ करा काका, चुकलो. माफ करा. बघ बाबा काय करायचं ठरवतो. रोहित्या, कोण होत रे? काका होता. छायला, तुझा काका इतका बिनलाज आहे का रे? काल मार खाल्ला तरी पण परत आला. त्या आईला सगळं तुझ्यामुळं झालंय. तुझ्यामुळं माझी अवस्था झाली. आज माझ्या काकाला नको नको ते बोलतोय. मला दारूची सवय लावली आणि आज मला हे हरामखोर. तू जर मला त्या दिवशी प्यायला शिकवलं नसतं तर आज माझी अवस्थाच नसती. अरे मी काय करायला आलो होतो गावाकडनं? काय होत, माझी आई दिवस रात्र दुसऱ्याच्या वावरात जाऊन काम करते रे. मला मेहनतीने पैसे पाठवते. पैशाच सगळ्यात नीच मुलगा आहे. बरोबर बोलला काका. त्या आईसारखी आई सगळ्यांना मिळो. माझ्यासारखा नालायक मुलगा कोणालाच नको. कोणालाच नकोय. कोणालाच नकोय. नालायक मुलगा कोणालाच नकोय. नकोय. बघ बघ तुझी आई एवढ्या रणरणत्या उन्हात स्वतःला संपवते ती फक्त तुझ्यासाठी. तुझा जीव जरी वावळून टाकला ना तू तिच्यावर, तरी तिच्या त्या माऊलीच्या उपकाराची परतफेड होणार नाही. तू म्हणतोस ना मला माझ्या पद्धतीनं जगायचंय. खुशाल जग, खुशाल जग तू. पण ह्या रणरणत्या उन्हामध्ये तुझ्यासाठी ती स्वतःला संपवते ना, तिच्या उपकाराच्या परतफेडीचं काय करणार आहेस? त्याचं तर काहीतरी करावंच लागेल ना. आणि ह्या रणरणत्या उन्हामध्ये काम करून तुला तिचे 200 रुपये पाठवते ना हप्त्याला, त्याची तू दारू पितोयस हे जर तिला कळलं ना, लेकरा तिचा जीव जाईल रे. काय वाटेल तिला विचार कर. त्या माऊलीला असा छळू नकोस रे लेकरा, असा छळू नकोस. माफ करा काका, मी चुकलो. माफ कर. मी परत असं वागणार नाही. आई अरे रोहित, आई हे अरे आई अरे असं वेड्यासारखं काय करतोयस? आई मला माफ कर. तू तू इथं कष्ट करून मला पैसे पाठवते. पण झालं काय? मी तुझे सगळे पैसे वाया घालवले आहे. हा? मी तुझे पैसे दारूत उडवले. आई माफ कर. माफ कर आई. आई खरंच माफ कर. आई आई हे जग खूप वाईट आहे ग. चांगल्या रस्त्यावर चालणाऱ्या माणसाला नेहमी वाईटाकडे घेऊन जात.
मला माफ कराय. खर तर माझी चूक आहे. मी नकार देऊ शकलो असतो, पण नाही, मला नाही देता आला. आई, मी तुझं कष्ट विसरून गेलो होतो. मला माफ कराय, मला खरंच माफ कर. मी परत नाही करणार आहे असं. मी पुस्तकांना पैसे पाहिजे म्हणून कायम तुझ्याकडनं पैसे मागत राहिलो. ते सगळे पैसे मी दारात उडवले आहेत. मी खरंच चुकलो ग. आई, आई माफ कर ना मला. मी नाही करणार. आई, तुला वाटतं तर मी माफ कर. आई, माफ कर. आई, खरंच माफ कर. आई, आई, मी तुला वचन देतो ग, मी परत नाही असं करणार ग. खरंच नाही करणार. तू 2 वर्षाचा होतास ना, तेव्हा तुझा बाप मेला. मी तुला कसं वाढवलं ना ते फक्त माझ्या जीवाला माहितीये. माझ्या पाठीशी कोणीच नव्हतं रे. तुला मी कधीच कशाची उणीव भासू नाही दिली. माझं ताट रिकामं ठेवलं असेल, पण तुझ्या ताटात नेहमी भाकर ठेवत आले. मला कधीच वाटलं नव्हतं रे की माझा रोहित असं काही करेल म्हणून. मलाच सोड, पण अख्ख्या गावाला वाटलं नव्हतं की तू असं काही करशील. बरं, ते सगळं जाऊ दे. आता ना मला तुझा अभिमान वाटतोय. असं टोचून नको ना बोलू. आई, हे बघ, तू देशील ती शिक्षा भोगायला तयार. मला माफ कर आई, मला माफ कर. अरे बाळा, मला खरंच तुझा अभिमान वाटतोय. तुला तुझी चूक कळली ना. अरे ह्या वयात ना बहुतेक मुलं चुकतात, वाईट वळणाला लागतात, आयुष्यभर व्यसन करतात. पण तुला तुझी चूक कळली आणि तू ती कबूल केलीस. त्यातून बाहेर पडायची तयारी पण दाखवलीस. बाळा, परत कधीच त्या रस्त्याला जाऊ नकोस. मी वाटेल तेवढी मेहनत करेल, तुला पाहिजे तेवढे पैसे पाठवेल, पण तू शिक. या वळणाला कधीच जाऊ नको बाळा, कधीच जाऊ नकोस. मी तुला वचन देतो, मी परत असं नाही करणार.